पडली घर मम्मी. नमस्कार. नमस्कार. तर काय आवाज निघा ना काय तुझा? निघला नाही एकदा. तेच साठी आता मी तुमच्या दोघींना चॅलेंज लावतो, म्हणजे तुमच्या दोघींमध्ये कॉम्पिटिशन की कोण सगळ्यात जास्त लाडू खाणार. लगेच 500 रुपये गुगल पे. चल टाक पहिले टाक नाही मी टाकतो. हां चल लावा चॅलेंज लावतो दोघी बी संगत. दोघींनी लगेच खाऊन दाखवायचं पटापटा पटापटा. दोन खाल्ले. पुढे मागे सांडते मुंग्या होत्या तिकडे. हे 10 लाडू येते, 11 लाडू येत. 11 लाडू पैकी तुम्ही किती खाऊ शकता? तू किती खाऊ शकते मम्मी? 5 काय बरं. शुगर वाढत काय करत? दवाखान्यात जायचं. तू मी अर्धा कोश. जे 500 रुपये तुम्हाला देणार आहे ते मी दवाखान्यात घालीन, पण तुझ्याकडून घेतल्याशिवाय राहणार नाही. काय म्हणतो? 500 रुपये दे पहिले दाखव. कॅश नोट दी. गुगल पे चालत नाही माझ्याकडे. बापू भरोसा नाही का यांना माझ्या? पप्पा म्हणतात नाही. मी खाल्लं असतं पण माझ्या तोंडात लाडायचं. हे चिटिंग आहे. सगळ्यात जास्त लाडू मी खाऊ शकतो. सगळ्यात जास्त, कारण मी गोड खाणार माणूस. तुम्ही किती मी खाऊ शकतो. मी खाणार नाही. खाऊ शकतो. मी खाऊ शकतो पण मी खाणार नाही. कारण मी खाणार नाही, कारण मग ऑलरेडी वजन वाढवायला अजून गोड खाऊन मला वजन वाढवायचं नाही. त्याच्यामुळे मला 500 रुपये दिले नाही, 1000 रुपये दिले तरी मी खाणार नाही. एवढा लाडू दे 500 रुपये चल पहिले. एवढा लाडू खा ना. अरे आत्ताशी एकच लाडू तुझा संपला नाही मम्मी. तो अर्धाच लाडू खाल्ला, त्याच्यात तू म्हणते लगेच 500 रुपये दे 500 रुपये दे. असं असतं पुढं. मग धरा तर. मी नाही खात, मला नाही आवडत. मला वजन वाढत आहे. लोकांना कसं खाऊ घालतोस? लोकांना कोणा खाऊ? यासाठी HK चिटिंग करतो बरं काय मित्रांनो. लाडू चांगले आहे, सगळं खूप असतं. काय असतं हा लवकर. मला लाडू आवडतात ना, तर लाडू कोणते आवडते माहिती का? रव्याचे मस्त लागते. रव्याचे मग भारी लागते. परत ते बुंदीचे कोणते ते येते ना बुंदीचे कारण चूर्ण कोणते ते मोतीचूर. 500 रुपये पहिले दी. खाल्ला त्याची लाडू. खाल्ला एक लाडू. खाल्ला ते लाडू किती खाल्ले? त्यातला अर्धा तर मला गेला. संपलं. चॅलेंज ओव्हर झालेलं आहे. ते तुपाचे लाडू आहे ना, त्याच्यामुळे असं लाडू ठेवतो. लाडू खाना मग. जगात पा मी काही सांगणार नाहीये. 500 रुपये नाही देणार. आता मी प्लॅन चेंज करणार. मला आता प्लॅन चेंज करायचा आहे. मला 500 द्यायची नाही, शिटिंग द्यायची नाही. उगत शुगर रिकामा ताप नको मला. म्हणजे कसं आहे, मी माझ्या सेफ्टी सुविधा राहू दे. मी नाही देत 500 रुपये. कसं आहे, उगत शुगर वाढला काय म्हणता मित्रांनो बरोबर नाही. खोटे पाण्याचं काय देतो? अरे तब्येत खराब होईल ना बाबा. त्या चॅलेंज लाडूचं मी आणलो तुला, नंतर माझ्या डोक्यामध्ये जरचं घुसलं ना, मी म्हणलं नको बाबा नको, नाही द्यायचं मला. कुठे तुझ्याकडे पैसे? कुठे पैसे? कुठे तुम्हाला सांगून ठेवू का? कुठे कुठे पण ठेव. ठेवले पैसे मला दाखव. मी नाही दाखवणार. जाग पैसे लाग कुठे तर? 500 रुपये देते, तुम्ही 5 लाडू खा. मी देते ना तिचे 500 रुपये. चल खा. कोण? मी नाही खाणार यार. मला मी खाऊ शकतो पण मला नाही खायची. आपल्या 500 नाही, मला 1000 दिले तर नाही खायची. आपल्या चौघांमध्ये एकच माणूस खाऊ शकतो काय लाडू. हे खाऊ का आता? काय आणलं काय? हे बाजरीच्या पापड्या तुम्ही केल्या का? उन्हाळ्याच्या केल्या असल्या तर मला आणून द्या. कमेंटमध्ये मी सांगते, बाजरीच्या पापड्या कोणी केल्या असल्या तर आम्हाला आणून द्या. पण मला खाता येत नाही, तर मग दात सगळे. हो, कोणाकडे जर भेटत असतील ना तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. म्हणजे कसं आहे, आम्ही ऑर्डर देऊ वाटल्यास. असं हे नाही आहे. ऑर्डर द्यायची. म्हणजे कोणी जर आमच्या ह्याच्यापैकी बनवत असेल चांगले एकदम भारी,
तर त्यांनी मला कमेंट सांगा, कमेंट त्या अशा करा, 3 बोटाच्या कमेंट करा. 3 बोट 3 बोटाच्या ज्या असतात ना खारुड्या त्या मला पण येतात हा. पण मी करत नाही कारण आमच्या घरात फक्त मी खाते आणि ती नाही खात. हा तर कोणी करून म्हणजे बनवत असेल ना तर मला सांगा. मला लय तुला आवडतं. कोण म्हणलं ते खा? हा कोण भाकरी म्हणलं? खाता का तुम्ही? भाकरी खाता उलट्या करता? मला तुला आवडतं, माझं फेवरेट आहे. तुम्ही उलटी नाही करत बाबा? हा, भोका खाता. भाकरीमध्ये नसतो. बाजरी असती, पापड्या असू भाकरी असू. नाही. इथं सगळं आमचं घर मित्रांनो बिग बॉस झालेलं आहे. मला तर लय आवडतं माहिती तुला का? कसं विचार झाला? बिग- तुला कोण आवडतं? बिग बॉसचं घर झालेलं आहे मित्रांनो. सगळे अलग अलग डिसिजन देतात. कोणाचं एक डिसिजन नाही. उलट्या भाकरी मी भाकरी खाऊ घालीन बरं का आज मग. भाकरी नाही. भाकरीनं उलटे. उलट्या होतात ना मग काय बी असू बाजरीची वस्तू बाजरीच्या उलट्या. पापडी थोड्या आणणार नाही होत, नाही त्याला. होत. हा जर कोणी बनवत असेल ना तर सांगा नक्की कमेंट मध्ये. वाटल्यास इंस्टाग्रामला मेसेज करा. मग शेंगदाणे, खारुड्या. तुम्हाला ऑर्डर देतो थोडेफार कारण आम्हाला पाहिजे पापड्या. आमच्याकडे आहे जागा भरपूर कारण हिला येत नाही पापड्या बनवता मला जास्त येतात आणि मम्मीला येतात तर मम्मीकडे टाइम नाही. मला येतात मला टाइम नाही. मम्मीला टाइम नाही म्हणजे मम्मी दुकानात असते संग. आम्ही 3 जण असतो, 1 2 आणि मी 3रा. आम्ही 3 जण असतो संग. आणि ह्या मॅडमला हाय टाइम ह्यांना येत नाही. मला येते, येते मला नाही येत. हे का? मला येते मला येते. हे काय पप्पा मला चिप्स येतात किंवा बटाट्याच्या पापड्या येतात पण हे नाही येत. ह्या येतात पण मला लक्ष नाही. बटाट्याच्या पापड्या कशा करते? हा? बटाटे बटाट्याच्या आणि, पापड्यामध्ये ती बटाटे- चिप्स म्हणाली. नाही मग? पहिलं बटाटे उकडून घ्यायचे हम्म. ते किसने घासायचे. चिप्सच म्हणली. नाही ना हो हम्म. ते मी येडेत का हा. आणि मग असं केलं ना नंतर तेच शब्दान असतो ना तो थोडा भाजायचा. थोडा भाजला का मग ते पण मिक्सर मधून त्याचं एकदम बारीक पिठासारखं काढत नाही ते दोन्ही एकत्र मिक्स करायचं आणि मिक्स केलं का मग 2 पन्ने घ्यायच्या दुसरं मशीन असं करायचं लगेच पापड्या. नवीन काहीतरी सांगितलंय. नवीन कसं मी केलंय त्या दिवशी. साबुदाण्याच्या पापड्या द्या. हा साबुदाण्याच्या कशा कशाचा? साबुदाणे शब्दाना आलू मिक्स येतात. हा शब्दाना भाजून आपल्याकडे आहे ना साबुदाणा कर ना. बटाटे पाहिजे ना आहे ना बटाटे. त्याच्यापेक्षा मी 10 मिनिटांमध्ये जे फ्रेंच फ्राईज बनवतो ना तर ते भारी लागतं मला असं वाटतं. 10 मिनिटात त्याच्यावरती मस्त कॉर्न फ्लावर आपलं मक्याचं पीठ आहे. मस्त बटाटे कापायचे, मक्याचं पीठ त्याच्यावरती असं लावायचं आणि मग त्याला तळायचं. एकदम भारी लागतं. तुम्ही पण ट्राय करू शकता घरी. कच्चा भाजून त्यात काढते मिक्सर मधून पीठ काढते का चार्जर येते चार्जर. मग मी काय खाते काय तर आपल्या भिंती अशा काळ्या का दिसतात मला तेच कळत नाही. डोळ्यांनी नीट दिसतात. मित्रांनो बघा बरं तुम्हाला कसं दिसतंय तर. आपण कलर लयच अवघड दिसतंय जरा. कलर वेगळा दिसतोय मला ह्यो. White आता मी color. पूर्ण व्हाईट कलर मारणार, पूर्ण व्हाईट मारणार. भाजी आली, भाजी घ्यायची असेल तर घेऊन टाक भाजी लवकर. काय घ्यायची ठेवून दे मग आता बस झालं. खा ना खा. तू 500 रुपये द्यायचे तुला. देत नाही तू जा. नाही, 500 सांगा रुपये ना देत नाही ना पैसे. हा दे ना. मामा म्हणा, बाबा मामा म्हण ना काहीतरी. हा? म्हण ना, गेला आता जाऊ दे मी आणते. ती कशी करते बघा का. मी म्हणत तिला भाजीवाल्याला आवाज यायचा करते. अवघडच काम यायचं. त्यांनी थांबवलं ना. थांबील त्यांनी जा ना. नाही गेला गेले. मामा गेला. किती आवड काम त्या आहे. गेल्या. भाजी- जा ना मग. नाही, इकडे नाही राहत. इथं तुम्ही असं- दोघं ना एवढे राहिले ना मग भाजीच भाजी. किती अवघड काम आहे बरं. ते तिकडं पुढं गेलाय. जाऊ दे आता. ते इकडं आवाज येणार नाही. इकडे कसं लपून ठेवले पापड्या कोणाला खाऊ नये म्हणून. लपून मग हे शिवानीने आणलंय. त्याच्यात काय काय आहे. हे बघा पापड्या. अरे बापरे. हे बघा पप्पा. हो पप्पाला आवडत होतं. दिलं कोण नाही? मला सांगा बाबा सगळं. हे बघा मित्रांनो तुम्हाला आवडतं का सांगा मला कमेंट मध्ये. हे काय ते सांग. ते कधी खाल्लं का ह्याला काय म्हणतात ते पण सांगा. रेवडी म्हणतात. पण तुम्ही तुमच्या इकडे काय म्हणतात ते कमेंट मध्ये सांगा. आणि नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओ रेवडी म्हणजे बेवडी मला नाही आवडत. काही बोलतो सासू नाही की निघा. रेवडी म्हणजे मला नाही आवडत. बेवडी. वाकडी केली हे लावायचे. ते कोण भरून देणार? तुम्ही मी कोण नाही. मी थोडी फोडली. तुम्हाला माहिती गेली काल शेंगाची पाईप फोडली. कशामुळे केले असं? शेंगाची पापड. म्हणजे शेंगा वाळू घातलेल्या त्या त्याने वरून अशी आपटली माती घेतली ना
आणून देते मी. अशी आपण घरात असा धिंगाणा चांगला आहे का? असा धिंगाणा कोण करतं? कोण करतं? कशी आपटली? अशी आपटली. पप्पा तुमच्या पायावर पडले असते. किती वाकडी झाली. शेकली मित्रांनो इथे. हे सगळं याचा पत्ता ते वा दाखव. वा 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 वा. धन्यवाद तुमच्याकडून सरळ झाली सरळ मित्रांनो बघा. झाली सरळ. लेकराला काय शिकवतेच कळ ना मला. असं कोणाच्या? उलट्या परतीवर पाय द्यायचं शिकाव का? कोणाच्या लेकराला? परत खाली आपटायचं शिकाव. कोणाच्या लेकराला काय शिकली? लोकांच्या लेकराला, तुमच्या लेकराला त्याला नूतन शाळेत नूतन शाळेत टाकायचं. काय शिकित? नूतन महाविद्यालयामध्ये टाकायचं DSKच्या पोरांना. डान्स करायला पाठायचं. तिथं काय डान्स करतात. डान्स करायला पाठायचं. जसं बाप करतो ना तसं लेप करणार. धिंगाणा. काय धरले आपण. नाही तुम्हाला दाखवली कशी परत आपली. तुम्ही काही म्हणले आणि नाही आता त्याला? तुमच्या समोर वरून पाय दिला याच्यावर. मी तेच म्हणत होते. तुम्ही म्हणले कसे नाही त्याला काही? काहीच नाही, फक्त थोडीशी वाकलेली होती. ऑनलाईन फायरिंग नाही होणार तुमच्यावर, ऑफलाईन होणार आहे. लक्षात ही ठेवा. थोडीशी हे हल्ली होती, वाकडी होती. मग मी ती अशी धरली, अशी टाकली घाली तर ती पूर्णच वाकडी झाली. आता परत सरळ गेली मित्रांनो. आता सरळ गेली. त्याच्यामुळे कसं आहे माहिती का, काही टेन्शन नाही घेऊ. यांना लय आवडते ते पद्धत. पहिलं त्याच्यात तीळ होते पहिले तर ते तीळ निघून गेले त्याचे. त्याच्यावर तिळत नाही खरंच पप्पा काय आता मी येत ना लय उलट घेत. हे जर याला बोक्स आहे इकडून. पडून गेले तर. हे इथून बोक्स आहे मित्रांनो. वाटली ती. अरे काय माणूस तू खाली पडायला ना सगळं ती माझ्याकडेच येतं का तुम्ही? संपलं तेवढंच आहे. काय बरं शिवानी एखादं मला नाही एवढं गोड. खाऊन पाय ना. तू गोड काऊन खात नाही शिवानी? उडत नाही मला पहिल्यापासून. तिखट काही पण द्या खायला. गोड खाल्लं तर वजन वाढतं, नाही तर वाढत नाही. हे काय हे तीळ खाली सांडले ते. हे तिळ पडत. ओरिजिनल तीळ. तू घाली बरं खाऊन बघ मी मी बघा ते ट्राय करू ना. मला एक तर आवडतच नाही. काय काय पहिले काय आम्हाला एक छोटी घ्यायची. हे जत्रामध्ये भेटतं हे असं. त्याला ना तोंडावर गोड करायचं थोडा नाही पुरे टाक. उधळते लोक गाडीवर पुरी टाक. तोंडात आले माझ्या पहिले. मेल्यावर ना ज्योतिबाला मेल्यावर नाही रे. ज्योतिबाला उधळली. थोडावर आला तोंडात. मला आवडतच नाही ते. तोडा म्हणते मी, खाऊ नका. हे खाऊन तोंडात तेवढं ते काय व्हायला लागलंय खाय. आणि सांगेन ते गोड आहे, परत. आवडत नाही मला. शिवानी तसं नको करू, हाताला लागल. आता हे परत पडणार आहे बरं, तुटणार आहे परत. शिवानी हाताला लागेल ते. लहान लय लेकरं. गोड आहे हे. लय गोड नाही शिवानी ते. काऊन येणार काढले? खायला तेवढं खाल्ले काय होतंय? म्हणजे हे बाय, तोंड मी याच्यातली सगळ्यात मोठी निवडतोय बघा. नंतर मी सतत खाली हे खा. खाल्ली का? अशी का? दात दुखणे. थांबा, मी खाते. मला गोड आवडत नाही. आमच्याकडे एवढे गोड पदार्थ आहेत ना, शुगर वाढायचं कारण शुगर वाढ, शिवानी. शुगर वाढायचं काम शिवानी. लाडू प्लस हे. आणि परत आता घरात गोडी शेव येते, लाल कलरची शेव. तिखट असेल मी खाल्लं असतं माहिती का? काल पण तुमचे चालले होते ना. तिखट मग नव्हते त्यामुळे ते मला काम कर, हे नाही हे टिकतात डब्यात टाक त्याला असं दपेट आणि मग खाय. हा? मम्मीने काही बोलणं आलं काही बी. अर्धा किलो नाही हो, 1 किलो सांगा आणलं की. ठेवलं तिथं. चला आता मी जातो. 100 किलो मला निघायचं सकाळ सकाळ आता व्हिडिओ पोस्ट करायचा. प्लस भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कसा वाटला कसा नाही कमेंटमध्ये सांगा. आता निघालोय दुकानाकडे मित्रांनो. मला हे आणून द्या. इकडे काय पोळी. खायची झाले तोंड. शिवानीचं तोंड आलंय कालपासून. आणि ती आत्ताशीच मला सांगायला आली. काल रात्री तिने मला 11:30 वाजता मला म्हणते की गोळी पाहिजे म्हणून. इकडे पाहा ना. चला चाललो आता दुकानाच्या दिशेने. त्याचं असं काय बाया